हे घे बाजार आणला बरं. ते पाय बरं त्या सांगितलं ते सर्व आणलंय. हा हे बेसन, ही गोबी, हे हिशोब पाय बरं का, हे तांदूळ, हे मिरच्या आणि हे तेलच पॉकेट आहे का बरोबर? पाय बरं अजून काय राहिलं सांग आता. अजून माहित नाही तुम्हाला? माहित नाही म्हणजे काय झालं? सर्व सांगत ते सर्व आणलं ना. हो का? हं? सगळं आणलं. हो सगळं आणलं. मग जेवण भरून आणते. ते टिकून करून आणते म्हणजे. रिकामा आहे, रिकाम झालं अरे, नाही. 4 दिवस झाले लाईन मध्ये उभा होतो मी, माहिती आहे मग आता मी काय करू? कच्चं खाऊ घालायचं का तुम्हाला? लेक राहिले. का? कच्चं खाऊ घाल नाही तर काही खाऊ घाल करे. ते पाय बरे हे लाईन हे भेटच नाही गेलं सिलेंडर. मग आता हे खायचं कसं? मग हेच कशाला आणलं तुम्ही? हे नाही तर मग हे आणलं कशाला? काय आलं कशाला म्हणजे? मग आता हे नसल्यावर हे कसं खाऊ? कच्चच खाऊ मग आपण. खा मग कच्चं. जरा एवढेच 1200 वाजता का 2000 वाजता? अरे 960 रुपयाचा सिलेंडर झाला. वाजतात ना तेवढे कसंच खाऊ आपण? कच्चं खाऊन पोट दुखणार नाही का आपलं? दुखली दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात आणि मग त्याच्यापेक्षा जास्त पैसे दवाखान्यात मग लावायचे. हे भरून आणायचं होतं ना. हे भरून भेटेना ना. ते युद्ध पडलं बाबा. युद्ध चालू आहे ना इराणचं आणि इराकचं. मग आपण काय केलं त्याच्यात? आपण काहीच नाही केलं. आपण काय पाप केलं? आपल्याला गॅस देईन लोक. इराण कुठं राहिलं? इस्रायल. इस्रायल कुठं राहिलं? आणि आपण कुठं हो? आणि आपण काय केलं? आपले गॅस बंद केले नाही. इस्रायलनं इराण सोबत युद्ध केलं. काहीच नाही माहिती, जराशासाठी भांडण चालू आहे. हा, मग आता आपण काय केलं? मग त्याच्या आपण- आपल्याला आता उपाशी राहायचं काम पडायला, गॅस भेटे ना. मग आपण काय करावं? आता चुली मांडव का आपण? आपण भाड्याच्या घरात राहतो. भाड्याच्या घरात राहून लोकांच्या घरात चुली कशा मांडा? लोक काढून घेतील आपल्याला. ते पण आहे, चुली म्हणता येत नाही ना. कसं करायचं? कुठं मांडायची चुली? चुलीसाठी लाकडं लागतात. अरे म्हणतात लाकडं ना कुठून आणा? लोक उगीच म्हणतात का इराणची वाकडं नाही तर चुलीत घालायला लागतात लाकडं. काय खरं नाही आता आपलं. मग आता काय करावं? आता काहीच नाही, आता फक्त दाताचं पाणी गिळत बसायचं. कच्चं खायचं. कसं काय करावं? गॅस 8 दिवस झाले गॅस बुकिंग केला, अजून गॅस आला नाही आपला. मग आता काय करावं? लढू नको बाबा तू.